आजच्या टिफिन बॉक्ससाठी मी उठलेली आहे 6ला रात्रीच मी छोले भिजत टाकलेले आणि कन्फर्म नव्हतं मला वांग्याचं भरीत करायचं आहे म्हणून वांगी फक्त साईडला काढून ठेवली होती. छोलेची भाजी आहे ती एकदम सिंपल मसाल्यांमध्ये मी बनवणार आहे आणि कोथिंबीर वडी आहे ना ती दोन प्रकारे बनवते. एक तर मी अशा प्रकारे पिठातली आणि एक वाफवलेली. दोन्ही प्रकारे छान होते. ही तर अतिशय मस्त होते, कुरकुरीत अगदी आणि आतून सॉफ्ट. तीसुद्धा रोलवालीसुद्धा छान होते. दोन्हीही मला आवडतात. तर इथे कोथिंबीर वडी मी ताटामध्ये काढून घेतली आणि आता थंड व्हायला ठेवली साईडला. तोपर्यंत छोलेची भाजी आहे त्याचा कांदा नरम झाला होता. टोमॅटो ग्रेव्हीसुद्धा टाकून घेतली. 6 ते 8 वाजेपर्यंत ही सर्व माझी कामं होऊन जातात. तर छोलेच्या भाजीमध्ये मी मसाले वगैरे टाकले, कमी मसालेच टाकलेले आहेत आणि साईड बाय मी लगेचच डाळीला फोडणी देऊन घेतली. डाळसुद्धा 15-20 मिनटं आधी भिजत घालून घेते आणि छोले आहेत ना हे छोटेवाले म्हणजे बारीक आहेत चणे. अगदी मोठे गाबोळी चणे नाही आहेत, काय म्हणतात त्याला ते. कोथिंबीर टाकली वरतून, छोलेची भाजीसुद्धा झाली आणि 3 शेगडे असल्यामुळे खूप इझी पडतं हे सर्व कामं करायला पटापट. वेळ होता म्हणून मी पटकन वांगी आहेत ती कापून घेतली आणि हा जो मसाला आहे ना तो मिक्सरला ग्राइंड करून घेतला. त्याच्यामध्ये मी घेतलेले खोबरं, सुकं खोबरं थोडं, शेंगदाणे, लसूण आणि आलं, गूळ वगैरे, बडीशेप हे सर्व घेतलेलं आहे. कांदा घेतला, वरतून कोथिंबीर घेतली, मिक्स करून घेतलं. हो, मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि वांग्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. अगदी सिंपल पद्धतीमध्ये फक्त कुकरमध्येच हिंगामध्ये फोडणी दिली आणि जे वाटण होतं ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलं आणि फक्त 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये मी लगेच ना वांग्यांना म्हणजे गॅस बंद केला. फटकन घाई असेल ना तर ही अशी भाजी करा तुम्ही नक्की, कारण की फटकन होते, टेस्टी होते. तर इथे वड्यासुद्धा पाडून घेतल्या मी कोथिंबीर वडीच्या आणि तळूनसुद्धा घेतल्या. बघा किती छान कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत. आता नाश्त्याचा टर्न आहे तो जरा शेवटी झालेला आहे, कारण की मुलाला सुट्टी आहे त्यामुळे हा नाश्ता शेवटी झालेला आहे आणि वांगं बघा शिजलेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता नाश्ता करून घेते. थालीपीठ बनवलेलं आहे भाजणीचं, त्याचबरोबर दही त्याच्यासोबत घेतलेलं आहे. चहा सध्या स्किप केलेला आहे त्यामुळे ताक आहे. तर गरमीसुद्धा सुरू झालेली आणि आता थोड्याच दिवसामध्ये होळी येणार आहे. तर इथे आता माझा आजचा टिफिन मी पॅक करते. ज्वारीची भाकरी, कोथिंबीर वडी, भात आहे आणि वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत ह्यासाठी कारण की माझा लेक म्हणजे स्वर वांग्याचं भरीत खात नाही, वांगं खाणार नाही, फक्त मसाला खाणार. तर त्याच्यासाठी मी छोलेची भाजी बनवलेली आहे. थोडं फ्रूटमध्ये ना केळी दिलेली आहेत, सॅलड आहे आणि ताक. तर इथे हजबंडचा आजचा टिफिन इथे पॅक झालेला आहे आणि माझ्याही टिफिनमध्ये सेम आहे. हे माझ्या मुलाचं म्हणजे जेवण आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.